काय काय पब्लिक भागात खबर. आज महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे बायको म्हणले जाऊन कोटीतीरला पाया पडून येऊया. मग म्हणलं जाता जाता महालक्ष्मीचं दर्शन घेऊन जाऊया. तिकडच्या तिकडे मंडपात आलो. समोरच महाराजांची पालखी जात होती. महाराजांची अशी मिरवणूक चालू होती रथामधून. मिरवणूक मध्ये आकर्षण म्हणून सेम टू सेम असं महाराजांसारखा गेटअप तयार केला होता. महालक्ष्मीचं दर्शन घेऊनच आपल्याला कोटीतीरला जायचं होतं. मंदिरात आलो. चप्पल स्टँडला चप्पल वगैरे जमा केली. आज महालक्ष्मीला शुक्रवार गर्दी तर ढीग होती आणि त्यात महाराजांचा प्रकट दिन पण आज होता. त्यामुळे आपल्याला लवकर आवरून अजून कोटीतीरला पण जायचं आहे. मंदिरात आल्याला असं मस्त प्रसन्न वाटलं. धूप घेतली. आल्याला प्रसाद पण मिळाला. प्रसाद घेतला. त्यात मंदिराचं रिनोव्हेशन पण चालू आहे. सगळं असं काम चालू होतं करायचं मंदिराचं. तिथून आलो पुढं गणपतीचं दर्शन घेतलं. तिथून साईडला आलो. शाकंबरी आमची कुलस्वामिनी तिथं आलो. खरं तिथं पण काम चालू असल्यामुळे डायरेक्ट आलो मुखदर्शनला. दिवसभर तुम्ही किती पण फिरा कारण मंदिरात आल्याला एवढं फ्रेश वाटते आणि असं प्रसन्न वाटते की नाही बघायला. मग असं गणपतीचं पण दर्शन घेतलं आणि बाहेर आलो दत्त मंदिराजवळ. इथून महाराजाचं दर्शन घेतलं. पुढे आलो. ही अशी मोठी रांग लागली होती गाभाऱ्यात दर्शनसाठी. आता आज आहे फ्रायडे त्यामुळे बघायलाच नको. जरा एक 5 मिनिटं बसलो. शांत वाटलं. तर आता महादेवाच्या पिंडीचं असं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो. बिंदू चौकात आलो. इथं पण अशी महाराजांची पालखी जात होती. इथं पण अशी पूर्ण महाकाल महादेवाची थीम केली होती. मस्त छान केली होती ही पण. तिथनं आलो डायरेक्ट कोटीतीर्थला. इथं पण गर्दी भरपूर होती. इथं पण आल्यालाच आपल्याला प्रसाद मिळाला. एंट्रीलाच प्रसाद वाटप चालू होता. प्रसादामध्ये केळी आणि राजगिरीचा लाडू होता. तर तुम्ही घरातनं आंघोळ जरी करून आला असला कधी पण जावा. जाताना पाय धुवूनच आत जायचं. मंदिरात आधी एंट्री करताना असं दारात वट वृक्ष आहे. इथं पाया पडून आत जायचं. आता आलो महाराजांचं दर्शन घेतलं. इथल्या लागूनच असं हनुमानाचं मंदिर आहे. इथे समोर असं होमकुंड आहे मोठं. विधी वगैरे सगळे करतात इथं. तर भावाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भाऊ आपला विषय संपला.